भाजपाकडून शाखा अध्यक्ष जरी उभा टाकला तरी अशोक चव्हाणांचा पराभव अटळ आहे, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली। लोकसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली। या संदर्भाने मंगळवारी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी भाजपा नेत्यांची बैठक घेतली। उमेदवार निश्चित झाला नसल्याचे सांगण्यात आले, मात्र आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाचीच यावेळी चर्चा होती। भारतीय जनता पार्टीचा शाखा अध्यक्ष जरी उभा केला त्यावेळेला अशोक चव्हाणांचा पराभव अटळ आहे। मोदी सरकारने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढल्याचं दिसतंय। कारण मोदी लाटेत 82,000च्या मताधिक्याने निवडून आलेले अशोक चव्हाण यांचा पराभव साधा भाजपाचा शाखाध्यक्षही करेल, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा अशोक चव्हाणांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। चव्हाणांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे भाजपाने ठरवले। उमेदवारांच्या चाचपणीसाठी मंगळवारी भाजप नेत्यांची बैठक झाली। पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, सेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर, सूर्यकांता पाटील यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित होते। बबनराव लोणीकर आणि सुरजितसिंह ठाकूर यांनी प्रत्येक नेत्यांसोबत वैयक्तिक चर्चा केली। दरम्यान भाजपाचा उमेदवार अजून ठरला नाही, मात्र अशोक चव्हाण यांना तोडीचा उमेदवार भाजपाकडून दिला जाईल, असं बबनराव लोणीकर म्हणाले। अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजपाचा शाखाध्यक्ष उभा टाकला तरी यंदा अशोक चव्हाणांचा पराभव अटळ आहे, अशी प्रतिक्रिया बबनराव लोणीकर दिली। ही निवडणूक कशा पद्धतीनं लढवायची आहे त्याचा प्लान तयार झाला। निवडणुकीमध्ये जी काही रणनीती आहे ती ठरवण्याच्या संदर्भातली मोजक्या पदाधिकाऱ्यांची ही पहिली बैठक होती। अशा प्रकारच्या संघटनेच्या बैठका चालू राहतील। तर नांदेडमध्ये तर ताकदीनंच लढावं लागेल ना, सगळ्या ताकदी एकत्रच करावं लागतील। नांदेड आव्हानात्मक हे मान्य आहे। नांदेड वेळाला 100% निवडून येणारे, परिवर्तन होणार आहे। भारतीय जनता पार्टीचा शाखा अध्यक्ष जरी उभा केला त्यावेळेला अशोक चव्हाणांचा पराभव अटळ आहे। भारतीय जनता पार्टीचा शाखा अध्यक्ष जरी उभा केला त्यावेळेला अशोक चव्हाणांचा पराभव अटळ आहे। भाजपाने उमेदवाराचं नाव निश्चित केलं नाही, पण भाजपाकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची यावेळी चर्चा होती।